करून देणारं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर मतदारसंघात कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर धावून जाणारं व्यक्तिमत्व, आणि भाऊंच्या माध्यमातून आज अभिमानाने सांगतो की विदर्भ टेनिस क्रिकेट जे नव्या उंचीवर गेले त्यामध्ये सिंहाचा वाटा भाऊंचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील असतात आपल्याला सुद्धा या मॅचसाठी, आपल्याला सुद्धा विक्रांत दादा. तर धन्यवाद. प्रेक्षको, नुकताच या सामन्याचा टॉस समाप्त झालाय आणि टॉस जिंकत असताना या लढतीमध्ये प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय राजे छत्रपती बुलढाणा संघाने. हा सामना अतिशय चांगला होईल यात तीन मात्र शंका नाही, आणि अगदी काही क्षणात या मॅचची जशी सुरुवात होईल आपल्याला कमेंट्री बॉक्स मध्ये जुळतील आमचे सहकारी समालोचक अनिकेतजी बामंदे. टॉस जिंकत असताना बॉलिंगचा निर्णय धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. धन्यवाद. तर अवघ्या काही क्षणातच या मॅचला सुरुवात होईल. सामना क्रमांक 2 खेळवला जाईल राजे छत्रपती बुलढाणा संघामध्ये. त्यांच्या विरोधात असतील आता या सामन्याचा पराजित संघ सचिन डवळे प्रहार पुणे. या मॅच मध्ये टॉस जिंकला आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाचे कॅप्टन विक्रांत गुडवे यांनी प्रथमतः त्यांचा गोलंदाजीचा निर्णय राहिलाय आणि आमंत्रित केलाय सचिन डवळे प्रहार संघाला फलंदाजीसाठी. तर अवघ्या काही क्षणातच आपले ऑफिशियल पंच दाखल होतील आणि या मॅचला सुरुवात होईल. कृपया डगआउट मध्ये खेळाडूंना बसू द्या, त्यांच्या सपोर्ट स्टाफला बसू द्या. डगआउट मधील प्रेक्षकांना विनंती असेल की त्या चेअर खाली करून द्यायचे आहेत. दोन्ही टीमच्या डगआउट मध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी थांबू नका. दोन्ही अताक परिश्रमाने भाऊंचा जसा एक कॉल गेला त्यावेळेला वीरेंद्रजी सेहवाग यांनी लगेच भाऊंना होकार दिला आणि येत्या 9 तारखेला म्हणजेच की फायनलच्या दिवशी अंतिम सामन्यामध्ये या मैदानावरती आपल्याला वीरेंद्र सेहवाग जे की एक विध्वंसक फलंदाज होते, आपल्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व आणि सलामीला त्यावेळेला फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळायची. आता तेच या मैदानावरती या बुलढाणा नगरीमध्ये प्रथमच भाऊंच्या माध्यमातून दाखल होताना पाहायला मिळतील. तर आमच्यासोबत 9 तारखेला मोठ्या संख्येने जोडा.
सचिन ढवळे प्रहार संघाचा 12 मॅन कृपया कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचा आहे. नितीन मांडवे आणि सचिन ढवळे कर्णधार दोन्ही सलामीचे फलंदाज आता दाखल होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मध्य प्रदेशचा एक वेगवान गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, गुड लेंथला पडल्यानंतर सरळ राहिला बॉल. प्लेसमेंट सन्मान देत असताना या बॉलला डॉट बॉलने सुरुवात होते आहे. प्रेक्षको स्वागत आहे आपलं माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 तर मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना आजच्या दिवसातला. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला या बॉलला. सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नितीनसाठी. चांगली सुरुवात, वेगाने गोलंदाजी करता आहेत अक्षय. एमपी मध्य प्रदेशचा हा एक वेगवान गोलंदाज आज महाराष्ट्रातल्या मातृतीर्थ बुलढाणा शहरामध्ये दाखल झाला आहे. गोलंदाजीमध्ये राजे छत्रपती बुलढाणा संघाच्या खेम्यामध्ये आज गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात. एक आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. वेग खूप जास्त आहे यांच्या गोलंदाजीमध्ये. जर बघायचं झालं तर पडल्यानंतर आणखी जास्त वेगाने बॅटवरती आला, अगदी स्टिकरवरती हा बॉल लागला. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि लेट झाले नितीन, त्यामुळे हा फटका योग्य त्या प्रकारे खेळू शकले नाही. एक धाव. खातं ओपन होत असताना सचिन ढवळे सरांचे अनेक चाहते या प्रेक्षक गॅलरीत आता या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅथ आणि रिझनिंग ची अकॅडमी सर पुण्यामध्ये चालवतात. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आतापर्यंत. पहिलाच बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडाकात, बॉल अगदी जातो आहे कीपरच्या वाटेमागे, सीमा पार, चौकार. मध्ये सचिन ढवळे सर अगदी शून्यावरती बाद झाले होते. खातही ओपन केलं नव्हतं, परंतु आता चान्स होता यष्टिरक्षकाकडे, परंतु अगदी दूरवर राहिला बॉल. लॉंग स्टॉपला चौकार येतोय. धावसंख्या 5. अक्षय मध्य प्रदेश चा हा एक वेगवान गोलंदाज अगदी वेगाने गोलंदाजी करतोय. हा बॉल अगदी डाऊन दी लेग पाहायला मिळतोय. आणि खरं तर ज्या वेळेला दिशा भटकतात गोलंदाज तर अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतेच. आणि
आणि एक वेग धारण करण्याचा प्रयत्न होता या बॉलला, त्यामुळे थोडंसं लाईनमध्ये भटकले अक्षय आणि अवांतर धाव पाहायला मिळते आहे. 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. सचिन ढवळे प्रहार, आणखी एक शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, गती खूप आहे आणि अशा प्रकारच्या गतिमान बॉलवरती पूल करणं थोडंसं अवघड जातं फलंदाजांना आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. खेळपट्टीवरती प्रयत्न होतो वारंवार, आखूड टप्प्याची गोलंदाजी करतायत. त्या आखूड टप्प्याच्या गोलंदाजीमध्ये बॉल अगदी वेगाने बॅटवरती येतोय, त्यामुळे अवघड जात आहे. प्रयत्न पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये, आणखी एक पूल करण्याचा प्रयत्न. हाई बॉल खूप जास्त गतीने आला बॅटवरती, वारंवार प्रयत्न झालाय पूल करण्याचा, परंतु तेवढ्या प्रकारचं एक्झिक्युशन त्या फटक्याला मिळत नाहीये. आता षटकाची समाप्ती, पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 धावा, 8 लॉस ऑफ 0. सचिन ढवळे प्रहार. चा आनंद घेत असताना धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड भाऊंचं प्रेम आतापर्यंत या क्रीडा क्षेत्रामध्ये बुलढाणा विधानसभेमध्ये खूप राहिलंय. कोणताही खेळ असू द्यात, भाऊंनी भरभरून प्रेम या बुलढाणा नगरीमध्ये प्रत्येक खेळाडूला दिलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलला. एकच धाव येईल. आगामी काळातही हे मैदान ज्या प्रकारे सजवलं जाईल, प्रेक्षकांसाठी सावलीची व्यवस्था, फ्लड लाईट या मैदानावरती लावले जातील. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न या बॉलला, डॉट बॉल असेल. या मैदानावरती अगदी ती ग्रास लावली जाईल आणि ज्या प्रकारे हे मैदान आगामी काळामध्ये काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळेल, रात्रकालीन स्पर्धा सुद्धा इथे केल्या जातील. आता मात्र या बॉलला पुन्हा एकदा पसवलंय आणि बाद होतील सचिन ढवळे. पहिला धक्का सचिन ढवळे प्रहार संघाला, पहिला गडी बाद. यांचा, परंतु तो फटका फसला आणि बाद व्हावा लागेल. पहिला धक्का लागतोय सचिन ढवळे प्रहार संघाला. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी उपलब्ध आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाकडे, अनेक नामांकित गोलंदाज आज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये अनेक वेगवान गोलंदाज आहे. आत्ता गोलंदाजी मार्कवरती ऋषी पवार, आणखी एक आमच्या बुलढाण्याचा हा एक फिरकीपटू गोलंदाजी मार्कवरती. ऋषी पवारने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाने गजर केलाय. हा डिफेंडिंग चॅम्पियन संघ राहिलाय धर्मवीर आमदार शिक्षकाचा. 2024 मागच्या वर्षाला जी आमदार शिक्षकाची रायवली या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, ज्यामध्ये 2024चा किताब आपला नावी केला होता राजे छत्रपती बुलढाणा संघाने. विक्रांत गोडवे यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ दरवर्षाला खेळत असतो. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये चांगला खेळ या संघाचा राहिलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आपल्याच फॉलो थ्रू में व्हॉट कॅच आणि बाद. दुसरा धक्का सचिन ढवळे प्रहार संघाला.
टिपलाय आणि अशा प्रकारचे झेल घेणं अवघड जातं, परंतु ऋषी पवार त्या प्रकारचे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फार कमी चुका करतात आणि आपल्याच फॉलोमध्ये एक नेत्रदीपक झेल टिपत असताना ऋषी पवार डावखुरे आताचे फलंदाज आहेत. फिनिशिंग टच त्यांच्या संघाला अनेक स्पर्धांमध्ये देत आले आहे ऋषी पवार आणि यांचा स्पेल फार महत्त्वाचा असतो संघासाठी. सुदर्शन केदार आले आहेत आता नवीन फलंदाज. मागच्याही सामन्यामध्ये सुदर्शनने चांगली फलंदाजी केली. या सामन्यामध्ये एक चांगल्या संघासमोर कशा प्रकारची फलंदाजी ते बघण्यासारखं. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप विथ द स्पिन खेळलाय सुदर्शनच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती बॉल सीमा पार चौकार. स्पिन केले सुदर्शन, त्या बॉलच्या लाईन मध्ये गेल्याने शेवटच्या बॉलवरती चौकार मिळवला. षटकाची समाप्ती, 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 14 धावा 2 बाद. सचिन डवळे प्रहार पुणे संघ. सुदर्शन जे की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सुदर्शनची. तदनंतर त्या खेळीला एक चांगल्या मोठ्या खेळीमध्ये परिवर्तित करू शकले नाही, परंतु आता जबाबदारी आहे या सामन्यामध्ये. टॉस जिंकत राजे छत्रपती बुलढाणा संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. आमंत्रित सचिन डवळे प्रहार संघाला फलंदाजीसाठी केलं. आतापर्यंत पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 14 धावा. बॉलिंगसाठी प्रिन्स येत आहेत. एमपी रेवडा परिसरातील हा एक वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉल चान्स क्रिएट केलाय. बॉल हवेत आहे, पकडला गेलाय झेल आणि प्रिन्सच्या पहिल्याच बॉल वरती खेळ होतोय समाप्त नितीनचा. मध्य प्रदेश रेवडा परिसरातील हा एक वेगवान गोलंदाज. मात्र 19 वर्षाचे आहेत प्रिन्स. काय गोलंदाजी झाली पहिल्याच बॉल वरती. नितीन मांडवेचा विकेट मिळत असताना प्रिन्स वर्मा मध्य प्रदेश रेवडा परिसराचा एक युवा गोलंदाज, उभरता सितारा. या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट आपल्या नावी करतोय. तिसरा धक्का सचिन डवळे प्रहार संघाला. आणि आता ग्रामीण भागातील बुलढाणा टेनिस बॉल परिसरातील एक आणखी एक फलंदाज अर्जुन घाटे. पहिल्याच बॉलवरती काहीतरी आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न होताच अर्जुनचा. थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता या बॉलला. अकुटप्प्याचा बॉल होता. उंची त्यामध्ये खूप चांगली पाहायला मिळेल. गतीने सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येते आहे. अर्जुन घाटे क्षमता आहे चांगली फलंदाजी करण्याची. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्जुनची चांगली कामगिरी राहिली नाही, परंतु आता या मॅच मध्ये बघण्यासारखं. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल आताही हवेत आहे. क्षेत्ररक्षक अभि येत आहेत खाली. अभिचा चांगला झेल आणि अर्जुनचा खेळ समाप्त. चांगला झेल डीप मिडविकेट वरनं अभि खूप जास्त दूरवर धाव करून गेले आणि शेवटच्या क्षणांमध्ये हा झेल टिपलाय. चांगला झेल अभिचा. अनिकेत येतात आता नवीन फलंदाज अनिकेत थोरात. डावखुरी हाताचा हा फलंदाज. अनिकेतने पहिल्या सामन्यामध्ये प्रयत्न केला होता मोठ्या फटकेबाजीचा, परंतु तो प्रयत्न त्यांचा फसला होता. या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र 14 धावा आल्या. 2 गडी त्यातही बाद झाले होते. आता षटक क्रमांक 3 प्रिन्स वर्मा मध्य प्रदेश रेवडा. ज्या वेळेला
मध्य प्रदेश रेवा परिसराचा हा गोलंदाज आहे. मात्र 19 वर्षाचे आहेत प्रिन्स आणि 19व्या वर्षाला ज्या वेळेला पदार्पण करतात अशा प्रकारचे वेगवान गोलंदाज त्यावेळेला त्यांची क्रेज ही कमी असते, परंतु अशा मोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे विकेट घेऊन ज्या वेळेला आपलं नावलौकिक केलं जातं तर अशा युवा गोलंदाजांना प्रत्येक प्रेक्षक वर्ग ओळखतो की कशा प्रकारची गोलंदाजी त्यांची असते आणि तेच दाखवतायत प्रिन्स. प्रिन्सचा हाई चांगला बॉल, वेगवान गतिमान पाहायला मिळतो आहे. अक्षरशः या बॉलवरती बांधून ठेवलं, खोलून ठेवलं अनिकेत थोरात यांना. मॅजिकल डिलिव्हरी प्रिन्सची. पटकलेला बॉल होता. अतिरिक्त या ठिकाणी हा धाव येईल का आणि अगदी वेगाने पेश केलं होतं या बॉलला. तर पंच काहीतरी चर्चा करत असताना पंचांचा डिसिजन येण्याचं बाकी असेल. आग उकणारी गोलंदाजी करतायत प्रिन्स वर्मा. माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025चा आधार मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या दिवसाला आपल्याला या मैदानावरती भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग पाहायला मिळेल. तर आमच्यासोबत शेवटच्या दिवसाला जोडायला विसरू नका. भाऊंच्या एका फोन कॉलवरतीच होकार आपल्याला वीरेंद्र सेहवाग यांचा मिळाला आणि भाऊंचं हेच खासियत राहिली आहे. या बुलढाणा नगरीतील खेळाडूंना एक नवीन प्रेरणा घेता यावी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या बुलढाण्याचं नाव उर्वरित संपूर्ण भारत देशामध्ये जावं हा भाऊंचा मुख्य हेतू. म्हणूनच 2024 साली आता मागच्या वर्षाला आणि इट्स नो बॉल, पंच नो बॉल घोषित करतात या बॉलला. तर नो बॉल नो बॉल प्लस येईल चौकार म्हणजेच की 5 धावा येतील. आणखी एक बाउन्सर पेश केला. 1 बाउन्स प्लस अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात 1 फॉर दी ओव्हर आणि अतिरिक्त उसळी प्राप्त करण्याचा प्रयत्न चाललाय फ्रेंचचा, त्यामुळे अतिरिक्त उसळी याला मिळाली. अवांतर धाव आता जोडली जाते आहे. 20 धावा. आणखी एक थोडासा पटकलेला बॉल, आकुटप्प्याचा बॉल होता. याही बॉलवरती प्रयत्न झाला पुल करण्याचा, परंतु एक्झिक्युशन या लेंथवरच्या गोलंदाजीमध्ये मिळत नाहीये फलंदाजांना. वारंवार चुकतायत. थोडेसे लेट होत असताना या गोलंदाजीवरती एकच धाव येते आहे. 21 धावेंवरती पहिल्या डावातला खेळ चाललाय. राजे छत्रपती बुलढाणा संघ या बुलढाणा परिसरातील
डान्सिंग डाऊन द ट्रॅक, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न वेगाने सरळ षटकाच्या आतामध्ये डॉट बॉल समाप्तोय. षटकाची समाप्ती, 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 21 धावा आणि गडी बाद झाले आहेत ती 4. 3 षटक समाप्त, धावसंख्या 21, 4 बाद. सचिन ढवळे प्रहार. पहिलाच बॉल अगदी पायावरचा होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, वेध घेतोय शरीराचा, लेग बायच्या स्वरूपात धाव येईल. सचिन परमार गुजरातचा आहे वेगवान गोलंदाज. लेग बायच्या स्वरूपातली धाव येते पहिल्याच बॉलवरती. षटक क्रमांक 4 ची सुरुवात करत असताना सचिन परमार. आणि आतापर्यंत राजे छत्रपती संघाच्या गोलंदाजांनी ज्या गतीने गोलंदाजी केली आहे, अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शनचा आताही प्रयत्न झाला रिव्हर्स स्वीपचा आणि या फटक्यावरती जास्त विश्वास दाखवतायत सुदर्शन. ऋषी पवार यांच्या शेवटच्या बॉलवरती सुदर्शनने याच फटक्यावरती चार धावा मिळवल्या होत्या. तदनंतर आताही सचिनच्या गोलंदाजीवरती प्रयत्न होतोय, परंतु वेग खूप जास्त या गोलंदाजाकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुल चांगला केलाय, बॉल गॅप मध्ये पाठवलाय. सुदर्शनच्या बॅट मध्ये बॉल सीमा पार, चौकार. सुदर्शन केदार यांच्याकडे तो क्लास आहे. आता डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेल्याने चौकार मिळवला. आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळला बॉलला डीप विकेट कव कॉर्नरच्या रिजन मध्ये एकच धाव येते. आणि सुदर्शनची हे प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याला माहिती आहे मला शेवटपर्यंत धावा करायच्या आपल्या संघासाठी. त्या चौकारानंतर तदनंतर त्याने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय 27 धावा आता धावफलकावरती. पहिल्या डावातला खेळ, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय राजे छत्रपती बुलढाणा संघाचा. बॅकफुटला गेले होते आता, तर पंचांना ते दिसला नाही, तर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे अपील केली आहे. हा बॉल पंचांना गोलंदाज थोडेसे समोर आलेत पंचाच्या, त्यामुळे तिसरे पंच आता आपल्याला या बॉलसाठी त्यांचं डिसिजन कळवतील. तिसऱ्या पंचाकडे ऑनफील्ड पंचांनी मागणी केली आहे की या बॉलला चेक करायचं आहे. पंचांना तो बॉल दिसला नाही, तर तिसरे पंच आता आपल्याला या बॉलचं डिसिजन कळवतील. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती. सचिन ढवळे प्रहार पुणे परिसरातील हा संघ. तर इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी आपलं डिसिजन कळवलंय, इट्स फेअर डिलिव्हरी. तर हाई बॉल डॉट असेल, बॅकफुटला गेले होते. हा बॉल व्हाईट बॉल, अवांतर धाव आता जोडली जाते आहे. विक्रांत गडवे सांगत असताना की हा बॉल बाहेर होता. त्यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतो आहे. अवांतर धाव आता जोडली जाईल. 28 धावा धावफलकावरती पहिल्या डावातला खेळ चाललाय. आणि पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला आता
बघण्यासारखं काय आहे तर गोलंदाजी वेगवान होते आहे. समोर टाकलेला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये अनिकेत थोरात त्यांनी चांगला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा कॉल, धावबाजीची संधी आहे. ओ डेंजर झोन मध्ये होते सुदर्शन, परंतु आता सुदर्शन डगआउट कडे चाल करतायत, म्हणजेच की आता धावबाजीच्या रूपामध्ये लागतो आहे 5वा धक्का. सचिन ढवळे प्रहार संघाला, सुदर्शन केदार बाद धावबाजीच्या रूपामध्ये. वीस धावेवरती 29 धावेवरती 5 बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऋषी मोरे नवीन फलंदाजाचा दाखल होत आहेत आणि सचिन ढवळे सरांनी त्यांच्या अकादमीतील विद्यार्थ्यांना या बुलढाणा नगरीमध्ये खेळण्यासाठी खास सोबतीला आणलंय आणि एकही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळणारा यामध्ये नाही आहे. अकादमीतील विद्यार्थीच या मैदानाच्या आतमध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. सचिन ढवळे प्रहार संघामध्ये, ऋषिकेश मोरे नवीन फलंदाज. प्रिन्स वर्मा युवा गोलंदाज, मात्र 19 वर्षाचा हा युवा गोलंदाज मध्य प्रदेश रेवा परिसरातला आणि त्या परिसरामध्ये तशा प्रकारचा टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय प्रिन्सने. कमी वयात आपल्या नावाचा गजर संपूर्ण मध्य प्रदेश परिसरात केला. आत्ता महाराष्ट्रामध्ये या बुलढाणा नगरीमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. आणखी एक यॉर्कर चांगला पेश केला, खोदून काढला अनिकेत थोरात याने. डाऊन द ट्रॅक चांगला खेळल्या पटक्याला. एकच धाव येते आहे. 30 धावा 5 बाद. पहिल्या डावातला खेळ आतापर्यंत. डावखुरी आताचा आणखी फलंदाज ऋषिकेश मोरे. आणि आपल्या येणाऱ्या 9 फेब्रुवारीला या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अंतिम सामन्यासाठी भाऊंनी खास आमंत्रण दिलंय. आपल्या भारताचे सलामीचे फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती या संपूर्ण भारत देशामध्ये, भारत देश नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये, वीरेंद्र सेहवाग बुलढाणा नगरीमध्ये आपल्याला अंतिम दिवशी पाहायला मिळतील. अंतिम सामन्यासाठी खास आमंत्रित केले आहे. आखोटप्प्याचा बॉल, बॅटची कळा लागत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऋषिकेश मोरे बाद.
थँक्यू मायाबाई. 30 धावेवरती 6 बाद. अमोल गावडे आणि अमोल एक गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये अमोल यांनी केली. आता फलंदाजीसाठी दाखल होत असताना आणखी एक वेगवान बॉल पेश करतायत प्रिन्स वर्मा. आणि प्रिन्सकडे भरपूर वेग आहे. आतापर्यंत त्यांच्या मागच्याही षटकामध्ये आपण बघितलं की अगदी वेगाने गोलंदाजी केली. आता या अगोदरच्या बॉलवरती ज्या प्रकारे बाद केलं ऋषिकेश मोरे यांना, त्या बॉलवरती अतिशय भन्नाट वेग होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडाकात अगदी स्ट्रेचरच्या हातामध्ये खूप वेगाने तो बॉल समावला. आणि ही खासियत राहिली आहे या गोलंदाजाची. युवा गोलंदाज आहे, मात्र 19 वर्षामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय आपल्या नावाचा कहर करत असताना प्रिन्स वर्मा. अच्छी गेंदबाजी, की समोर ड्राईव्ह केलाय. एकच धाव येते या बॉलवरती आणि प्रिन्सला खेळून काढतायत अमोल. त्यांना माहिती आहे वेग भरपूर आहे, जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर विकेट गमावण्याची संभावना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. त्यामुळे एक प्रेझेन्स ऑफ माइंड, संयमी खेळ होतो आहे अमोलच्या माध्यमातून. 31 धावा, 31, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. ओ आता दांडी 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 गुल, यष्ट्यांचा वेध, अनिकेत तोरात बाद. घेऊन जायचे आतमध्ये. सन्माननीय कुणाल भैया गायकवाड, युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य या मॅचचा आनंद घेत आहेत. कालच्याही दिवसात भाऊंची उपस्थिती दिवसभर या मैदानावरती होती. आजही आता भाऊंची उपस्थिती झाली आहे. मॅचचा आनंद घेत असताना आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती 31, 31 धावा, 7 बाद. पाच षटकातला खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावातला धावसंख्या 31, 31 धावा, 7 बाद. अमोल गावडे बॅटिंगसाठी.
मयूर पहिल्याच पंच सांगतायत की बाद आहेत मयूर, म्हणजेच की पहिल्याच बॉलवरती मयूरचा खेळ समाप्त झालाय. 8वा बाद. होतील. मयूर बाद झाल्यात. मयूरने प्रयत्न केला होता खेळण्याचा, परंतु त्या बॉलला खेळू शकले नाही मयूर. बॉलला एक सन्मान दिलाय निलेशने. चांगली गोलंदाजी. आणि ऋषी पवार अनुभव अनेक नामांकित स्पर्धांचा आपल्या नावी किताब करण्याचा आहे त्यांच्याकडे. चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळला या बॉलला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव येईल. जुनेद पठाण एक वाशिम जिल्ह्यातील विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचं हलक्या हाताने प्लेसमेंट दिल्या बॉलला. एक धाव येते आहे. लॉंग ऑफला 34. 34 धावा, 8 बाद. हो, आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता अक्रॉस द लाईन आणि निलेश पुंडेचा खेळ समाप्त. 9वा धक्का. सचिन डवळे प्रहार संघाला. षटक समाप्त. चौतीस धावा, 8 बाद. 9 बाद माफी असावी. 9 बाद झाले, म्हणजेच की शेवटचा गडी असेल. शेवटचा गडी असेल म्हणजेच की 9 गडी बाद. 34 धावीवरती सचिन ढवळे प्रहार संघाची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेश छत्रपती बुलढाणा संघाच्या. एक मिनिट थांबवायचा आहे. मॅच थांबवा. पंचांना विनंती. षटक क्रमांक 7. अक्षय. आता मात्र दांडी गुल केली आहे अमोलची आणि 10 गडी बाद ऑल आउट झालाय सचिन ढवळे प्रहार संघ. पहिल्या डावातला खेळ आता समाप्त होईल. सचिन ढवळे प्रहार संघाचा 34 धावांवरती ऑल आउट. सर्व गडी बाद केली आहे. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी झाली राजेश छत्रपती बुलढाणा संघाची. तर दुसऱ्या डावामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील राजेश छत्रपती बुलढाणा संघाचे फलंदाज. 35 धावांचं आव्हान असेल. जसेही दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुळतील व्हॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. तर मी समालोचक अनिकेत आपली रजा घेतो. भेटूया दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
यांचं धावतं समालोचन ऐकत होते आणि मी आर्जोम समस्त जुळलेल्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धर्मवीर आमदार चषक 2025 धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून आदरणीय युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य कुणाल भैया गायकवाड यांच्या माध्यमातून सन्माननीय युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भैया गायकवाड, आदरणीय आशिष भाऊ जाधव नगरसेवक बुलढाणा नगर परिषद, सन्माननीय धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजजी गायकवाड या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आयोजन समिती सन्माननीय विजूदादा दुर्ने, पवनदादा भालेराव, प्रसादजी पदात, बाळादादा देशमुख, उमेशजी बर्डे या सर्वांच्या नियोजनात आयोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025 आपल्या समोर स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचा दुसरा सामना सर्व बाद झालाय. सर्व सचिन ढवळे प्रहार 11 35 धावांचं माफक आव्हान. राजे छत्रपती बुलढाणा या टीम समोर सलामीची जोडी आर्यन मेश्राम आणि अभि चव्हाण हे दोन मातब्बर विदर्भातील युवा मल्टी टॅलेंटेड खेळाडू. पहिला बॉल फ्रंट फुटवर येत सिंगलचा प्रयत्न आहे. आर्यन मेश्राम भरपूर लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स, चांगल्या लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तो गाजवून आलाय. दुसऱ्या बाजूला लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपला जम बसवला मागच्या कालावधीत तो अभि स्ट्रायकिंग एंडला. आणि या स्पर्धेतील आतातील सर्वात कमी धावसंख्या सचिन ढवळे प्रहार 11 संघाच्या नावावर. रिव्हर्स स्वीप मिस्टर अभि चव्हाण, स्पेशल फटका बॉल चाललाय आता कव्हर पॉइंटला, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने, सीमा पार, चौकार. बॉलच्या लाईन मध्ये येत असताना चांगलं कनेक्शन आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अभिषेक चव्हाणचं खातं उघडते चौकाराच्या मदतीने. 30 रनची गरज, 35 धावांचं माफक आव्हान. फिल्डिंग चेंजेस करत असताना एका बाजूला सन्माननीय सचिन ढवळे सर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सतीशजी गव्हाणे काके यांचा राजे छत्रपती बुलढाणा. मागे खेळलाय, हुक करत असताना चांगला फटका आधी या बाजूला तर त्यानंतर त्या बाजूला. बॉलवर रन मिळतील 4, चौकार. चौकार येत असताना बॅक टू बॅक 2 चौकार. कमी गतीने टाकलेला बॉल, हलकीशी अपील आहे, डॉट बॉल येतोय. अभि दर्जेदार क्रिकेट या खेळाडूने सातत्याने नेहमी श्रीदत्त संघाकडनं खेळला, आता तो प्रतिनिधित्व करतो या सीझन मध्ये राजे छत्रपती बुलढाणा या टीमचं. 26 धावा करायच्या आहेत 44 बॉल मध्ये राजे छत्रपती बुलढाणा या संघाला. यावेळी स्लॉक स्वीप लगावलाय, बैठक फटका, गुडघा टेकवत बॉल डीप स्पेअर लेगला चाललाय, सीमा पार, धमाका, षटकार. अकुटप्प्याचा बॉल पुल आणि सक्सेसफुल, आणखी एक कडक षटकार. जाणवते की दोन्ही सलामीवर लवकर सामना संपवण्याच्या तयारीत मैदानाच्या आतमध्ये आलेत. 14 धावांची गरज आहे, 21 धावा पहिल्या षटकात. सन्माननीय सचिनजी ढवळे सर यांचा सचिन ढवळे प्रहार 11 पुणे हा संघ पाहायला मिळतोय. असं व्यक्तिमत्व ज्या लोकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उंच झेप घेण्याचा प्रयत्न केला, स्वप्न पाहिलं, त्या अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारं हे व्यक्तिमत्व आज पुणे परिसरातून विदर्भाच्या जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा नगरीमध्ये येते आहे. ही सर्व आम्हा विदर्भ वासियांसाठी अभिमानाचा क्षण. 21 धावा धावफलकावर.
ऋषिकेश मोरे बॉलिंग ट्रॅकवर येत असताना ऋषी मोरे 14 धावांची गरज. मागच्या वर्षीचा 2024 धर्मवीर आमदार चषकाचा विजेता संघ राजे छत्रपती संघाने सुरुवात काही तशीच केली या लढतीत, या स्पर्धेत रेप्युटेशन घेऊन आला हा संघ. 21 धावा बिनगडी बाद. आडव्या बॅटने लपेटलाय आर्यन मेश्राम, ट्रेडमार्क चाबुक षटकार. काही पहिल्याच बॉलवर बरसत असताना आर्यनच्या बॅटमधून रन येताना दिसत आहेत. आता षटकाराला 2 बॉलवर 7 वर पोहोचलाय आर्यन. 8 धावांची गरज. सत्तावीस धावा 27. कमी गतीने टाकलेला बॉल बिलकुल ओळखता आला नाही. एका धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, थ्रो थोडासा विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. सिंगल प्राप्त झाली या बॉलवर. बघा याही गोष्टीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या खेळाडूंना एक व्यासपीठ पुणे परिसरात निर्माण केलं, कारण अनेक असे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतात ज्यांना खेळाची आवड असते परंतु अभ्यासामुळे ते खेळ खेळू शकत नाहीत. परंतु सचिन ढवळे सरांनी ही गोष्ट ओळखली, हेरली आणि मुलांना काय हवंय, विद्यार्थ्यांना कशा गोष्टी सोबत रमता येईल, अभ्यास करता येईल, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेत असताना मागच्या 12 वर्षापासून हे फाउंडेशन या क्षेत्रात कार्यरत आहे. बॅकफुटवरून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळेल सहजतेने. लॉंग ऑन क्षेत्रामधून ज्या ठिकाणी अर्जुन आहे, आज या टीम मध्ये खेळण्याचा चान्स मिळाला बुलढाण्याच्या या खेळाडूला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29 रन, 6 रनची गरज आहे. 39 बॉलचा खेळ शिल्लक. राजे छत्रपती बुलढाणा संघ असं चित्र दिसतंय की सहजतेने आता हा सामना घेऊन जाईल आणि यानंतर होणारा सामना पहिल्या सामन्यातील विजेता सुवर्णमयूर मोताळा आणि या सामन्यातील विजेता या 2 टीम दरम्यान होईल. पायावरचा बॉल फ्लिक आणि फोटो करा क्लिक. या बॉलवर षटकार. षटकाराच्या मदतीने सामना समाप्त. अतिशय सहजतेने 35 धावा लक्ष्य पार केला आहे टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाने. वेल प्लेड. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सन्माननीय सचिनजी ढवळे सर आणि सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संपूर्ण टीमचं आम्ही धर्मवीर आमदार चषक या स्पर्धेच्या निमित्ताने आभारी आहोत. जरी आपला प्रवास संपला असला तरी सुद्धा आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आम्हा सर्व विदर्भवासियांचं मन जिंकणारा खेळ केला आहे. वेल प्लेड टीम. सचिन ढवळे प्रहार 11 आणि अभिनंदन. येणाऱ्या मॅचेससाठी शुभेच्छा राजे छत्रपती बुलढाणा.